हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आत्ता वाजलेलो आहे 3:15 आणि 3:15 वाजता मी खूप फ्रेश झाले. तर आता मी एवढ्या वेळ फ्रेश होते तर खूप वेळा सकाळी मॉर्निंगला परत तिकडून आल्यावर एकदा तोंड हातपाय धुते मस्त आणि परत जाताना तोंड हातपाय धुते, कारण काय आल्यावर थोडीशी जेवते बोलते आणि मग जात असते. तर 2 ते 3 वेळा माझं तोंड हातपाय धुवून होतं आणि संध्याकाळी आल्यावर पण फ्रेश होते. संध्याकाळी आलं फ्रेश म्हणजे डायरेक्ट आंघोळच करते, कारण केवढं गरम होतं आणि मग खूप हे होतं. त्यापेक्षा मग आंघोळ केलेली डायरेक्ट परवडतं. आंघोळ केलेली हे होतं, बरं वाटतं. तर चला आता माझा मी करत आहे मेकअप. मी 2-3 वेळा मेकअप करते, छान वाटतं फ्रेश फ्रेश. ओल्ड इज गोल्ड. व्हाईट टोन वापरत होते, यूज करत होते, पण परत व्हाईट टोन म्हणजे महाग पण आहे आणि थोडा वास पण लागेल, लगेच जातो. त्याच्यापेक्षा म्हणलं आपलं हेच यूज केलेलं बरं. पाऊसच मला बोलायचं होतं. म्हणजे मी आता मेडिकलमध्ये जाते, भरपूर सगळे काय शिकते, मला छान अनुभव येतात ते. आणि टॅबलेटची नावं माहीत झाली, सिरपची नावं माहीत झाली, भरपूर सारे काही नवीन गोष्टी मला शिकायला भेटल्या. पण मी सांगते की म्हणजे मला आहे ना कधी फार्मसी करायचीच नव्हती. 2 मिनटं काय झाला मला कधी फार्मसी करायचीच नव्हती. मला करायचं होतं हॉटेल मॅनेजमेंट. मला स्वयंपाकात खूप आवड होती, पण प्रत्येकाच्याच नशिबात नसतं की जे पाहिजे असतं ते भेटतात. आणि मला तर कधी जे पाहिजे होतं ते कधी भेटलंच नाही. पण तरी पण की चला काही गोष्टी एक्सेप्ट करायच्या आणि आपलं पुढं चालत राहायचं. म्हणून मी फार्मसीला ॲडमिशन घेतलं. तर दिदी तिची पण झाली आहे आणि आता माझी पण झाली, कारण त्या पप्पांची आणि मम्मीची इच्छा होती की मी हे करावं म्हणून की घे ॲडमिशन घे, तिथं ॲडमिशन घे 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 म्हणून मग मी चला मी म्हणलं की ठीक आहे घेते म्हणून मग मी फार्मसीला ॲडमिशन घेतलं. आणि चला आपल्याला कुठं पण जरी हॉटेल मॅनेजमेंट केलं असतं तरी तिथं मला लोकसेवाच करावी लागली असते आणि इथं जे करत आहे ते तर पण मी लोकसेवाच करते. आणि खूप छान वाटते. पेशंट येतात वेगवेगळे, बोलतात आणि मला तसं काही माहीत नाही. आता पेशंट असं वाटतं की काय लेडीज असतात ते म्हणायचं असतं की मॅडम हे पाहिजे, मॅडम ते पाहिजे. मग मी सरांना विचारते आणि मग घेते, कारण काय आपल्याला कोणतीच रिस्क घ्यायची नाही, कारण की प्रत्येक आपल्यावर सगळे हे करून असतात, काय बोलतात त्याला, विश्वास ठेवून असतात, हे जे जेतील ते बरोबरच म्हणून मग त्यामुळं रिस्क नाही घ्यायची कोणत्याच गोष्टीमध्ये. मी सगळ्या गोष्टी देऊनच हे करते. आणि चला पप्पा नाही येते, पण पप्पांच्या पाठीमागं कुठं पण असतील पप्पा, तिथं बघत असतील तर खरंच त्यांचे चारी पण मुलं आहेत, त्यांची स्वप्न पूर्ण करत आहेत. आता दिदी पण दिदीचं स्वतःचं मेडिकल टाकेल, मी माझं स्वतःचं मेडिकल टाकेल. माईचं कामाला लागली, चांगलं हॉस्पिटल आहे, मोठं हॉस्पिटल आहे. कर्जत तालुक्यामध्ये आमच्या 1 नंबर हॉस्पिटल आहे ते. आणि भरपूर साऱ्या गोष्टी मी स्वतःचा बिझनेस करत आहे. पण आईबापांना, कारण काय आपल्या प्रगती आहे ना फक्त आईबापच बघू शकतात, दुसरे कोणच नाही बघू शकतात. कोण म्हणजे कोणच नाही, आईबाप सोडून कोणच नाही आपल्या जवळचं. जे पण करायचं आहे ना पप्पासाठी मम्मीसाठी करायचं, कारण काय त्यांची इच्छा होती मी शिकावं आणि शिकले. आणि आता जात आहे आणि थोड्या दिवसांनी आपलं मेडिकल पण असेल. हा माझा शब्द आहे.
कारण काय जे बोलतं तेच घडतं. म्हणतात ना, जे पेरतं तेच उगवतं, तसं आहे. जे बोलणं तेच होणार. मी सर्व माझ्या कंपनीचेच प्रोडक्ट वापरते, सगळ्या गोष्टी मी यूज करते. असं कोणतंच नाही की मी यूज करत नाही. पाण्याची गोष्टी भरून आणावे लागणार. बॅगने तसं मला शॉपिंग करायची, भरपूर सारी शॉपिंग. पगार झाला ना, तर बहिणींची शॉपिंगच. त्याचं पेमेंट झालं, त्याची थोडीशी शॉपिंग, काय बोलतात त्याला, थोडीशी ऑनलाईन बिझनेसचं पेमेंट झालं, त्याची थोडीशी शॉपिंग केली. परत आता ह्याचं पेमेंट होईल, आता जॉबचं पेमेंट होईल, तेव्हा थोडीशी शॉपिंग करणार. यूट्यूबचं पेमेंट झालं मग तर त्याची तर थोडीशी शॉपिंग करणार. 2 मिनटं मी पाणी भरून. तर पाणी भरलेले जास्त पाणी पण मागून आणावं लागतं. म्हणून त्यापेक्षा बाटली नेते ही संपली म्हणून दुसरी भरून आली. उन्हाळ्यामुळे मी एवढं पाणी पिते, डॉक्टरांना मला खूप पाणी प्यायला लावलं होतं आणि आता मला समजते पाण्याचं महत्त्व. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जे आपल्याला पाहिजे असतं ना ते कधी भेटत नाही, म्हणून त्यासाठी न थांबता दुसऱ्या गोष्टींसाठी प्रयत्न नाही करायचं, हे चुकीचं आहे. दुसऱ्या गोष्टींसाठी सुद्धा प्रयत्न करायचा, की जे नाही मला भेटलं म्हणून त्याच्यासाठी आपण थांबायचं, असं थोडी आहे. जे नाही भेटत त्यासाठी थांबायचं नाही. दुसरं काय त्याच्यापेक्षा आपल्यासाठी बेस्ट असतं ते करायचं. कारण का त्याबरोबर मी हॉटेल मॅनेजमेंट केलं असतं तरी मी स्वतःची कॅफे वगैरे तर काय टाकली असते, पण मग ते स्वतः जॉब वगैरे लावून देण्याची त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्याला. म्हणजे आपल्याला सर्व त्या खूप काय गोष्टी आहेत त्याच्यासाठी. मग मला इकडं तिकडं जावं लागलं असतं, भरपूर साऱ्या काही गोष्टी असतात. तर मग ते माझ्या मते त्यापेक्षा मला बेस्ट मेडिकल ऑप्शन भेटलं. म्हणून असं नाही आहे की बाबा त्याच गोष्टी आपल्यासाठी ठराविकच गोष्टी आपल्यासाठी. कोणतीच गोष्ट ठराविक नसते, सगळ्या अनलिमिटेड असतात. फक्त आपला प्रयत्न अनलिमिटेड पाहिजे. कोणताही प्रयत्न करताना फक्त अनलिमिटेड प्रयत्न केला पाहिजे, आपल्याला सर्व गोष्टी भेटतात. असं नाही की बाबा ते मला करायचं होतं आणि मी त्याच्याच मागं मला काही नाही भेटलं किंवा मी काही झालं तरी त्याच गोष्टी अचीव करणं, असं नाही. त्याच्यापेक्षा बेस्ट असू शकतं आपल्याकडं. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.